1 नोव्हेंबर 2025 हा अहर्ता दिनांक धरून पदवीधर मतदारसंघासाठी मतदार याद्यांचा पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार व महाराष्ट्र मतदार नोंदणी अधिनियम 1960 मधील तरतुदीनुसार हा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने पार पडणार आहे। या कार्यक्रमानुसार प्रथम टप्प्यात 30 सप्टेंबर 2025 रोजी कलम 31(3) अन्वये जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्यानंतर 15 ऑक्टोबर 2025 रोजी वर्तमानपत्रामध्ये नोटिसीची प्रथम पुनर्प्रसिद्धी करण्यात येईल। दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी नोटिसीची द्वितीय पुनर्प्रसिद्धी करण्यात येणार आहे। अर्जदाराचा नमुना 18 किंवा 19 द्वारे अर्ज सादर करण्यासाठी 6 नोव्हेंबर 2025 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे। त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी हस्तलिखिते तयार करून प्रारूप मतदार याद्यांची छपाई केली जाईल। प्रारूप मतदार यादी 25 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होणार आहे। प्रारूप यादी जाहीर झाल्यानंतर 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत। यानंतर प्राप्त झालेल्या दावे व हरकतीचा निपटारा करून पुरवणी यादी तयार केली जाईल व छपाई करण्यात येईल। सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। निवडणूक विभागाने पदवीधर मतदारांना आवाहन केले की ज्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करावयाचे आहे त्यांनी नियोजित वेळेत अर्ज दाखल करावेत। तसेच आपल्या माहितीची पडताळणी करून आवश्यक दावे हरकती दाखल कराव्यात। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।